परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयात कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाला होता। या प्रकरणाचे पडसाद वसई विरारमध्ये उमटले आहे। सोमवारी विरार पोलीस ठाण्याबाहेर शेकडो भीमसैनिक एकत्र येत 1.5 तास ठेवी आंदोलन केला होता। परभणीमध्ये एका माती फिरूनी 10 डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीला विल्हेवाट केली होती। या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संविधान प्रेमी तथा आंबेडकर समाजातर्फे या घटनेचे निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते। त्यात आंदोलनादरम्यान दगडफेक तसेच तोडफोड झाली होती। त्यानंतर पोलिसांनी आंदोलन थांबवण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज केली होती। याशिवाय दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशी याला अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्यांना न्यायालयाच्या कोठडीत पाठवण्यात आले होते। मात्र रविवारी त्यांचा सकाळी मृत्यू झाला होता। या तरुणाचा झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर त्यांचे पडसाद सर्व ठिकाणी उमटले आहे। वसई विरारमध्ये सोमवारी 11 वाजता आंबेडकर जनते व विविध संघटनामार्फत विरार पोलीस ठाण्याच्या बाहेर निषेध आंदोलन केला। यावेळी या आंदोलकांवर सहभागी झालेल्या नागरिकांनी या घटनेचे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केले आहे। आंदोलकांवर हा माणूस लाठीचार्ज करून याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे। तर दुसरीकडे ज्या तरुणाचा मृत्यू झाला आहे त्याला प्रशासनाने सर्व जबाबदार असल्याचे आरोप आंदोलकांनी केले आहे। परभणीत दंगलीत जबाबदार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक बांडे त्यांना तत्काळ पोलीस दलातून तत्काळ हकालपट्टी करावी। याशिवाय परभणीत आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले तत्काळ मागे घ्यावी अशी विविध मागणी या आंदोलकांनी केली आहे। जवळपास 1.5 तास हे आंदोलन कार्यरत पोलीस ठाण्याच्या बाहेर ठेवी आंदोलन मांडला होता। यात रिपाइल सेनेचे बहुजन पॅंथर पक्ष, संविधान कृती समिती, बहुजन पंचायत समिती, भारतीय बहुजन महासभा व इतर सामाजिक राजकीय संघटना शेकडो कार्यकर्ता या आंदोलनामध्ये सहभागी होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज जंक्शन टीव्ही, विरार। ॲडव्होकेट कीर्तराज भागवत लोखंडे, बहुजन पॅंथर पक्ष। प्रशासनाच्या इमारतीसमोर आपलं आंदोलन होतं, मात्र याच इमारतीच्या मागच्या साईडला आपलं आंदोलन होत आहे। याच्या मागचं नेतृत्व काय आहे? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी आज बंदची हाक दिली होती आणि त्या बंदच्या हाकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे। ज्या परभणीमध्ये झालेल्या घटना आहेत की संविधानाची त्या ठिकाणी प्रतिकृती आहे ते तोडण्यात आली, त्याच्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडण्यात आलं। त्या आंदोलनामध्ये आमच्या सर्व भीमसैनिकांना कॉम्बिंग करून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये टाकण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना एवढी मारहाण केली की आमचा त्या ठिकाणी असणारा शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही प्रशासनाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे। काय मागणी आहे सर? सर्वप्रथम या प्रशासनाचा मी निषेध करत, जो अशोक घोरबांड आहे हा एक जातीवादी पी आय आहे। तो जातीवादी पी आयचं पहिलं त्या ठिकाणी पोलीस सेवेतून त्याचं निलंबन करण्यात यावं आणि त्याचबरोबर त्याला जे खतपाणी देणारे किंवा त्याला जे पाठीचे घालणारे फडणवीस सारखे जे आत्ताचे जातीवादी मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे। जर त्या निलंबन झालं नाही तर पुढचं आंदोलन उग्र असेल की शांतता? नाही, जर का त्यांचं निलंबन झालं नाही तर हे नॉर्मली आपण ह्या ठिकाणी छोटे छोटे आंदोलन घेतलेले आहेत, पण ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून, कारण का त्या अशोक घोरबांड जो पी आय आहे त्याचं एकच हे असं प्रकरण नाही आहे। जे भीमा कोरेगाव आहे, नांदेड ग्रामीणच्या भागामध्ये जे अक्षय भालेराव हत्याकांड आहे, त्याच्यानंतर हे परभणीचं, असे 3 प्रकरणं त्याच्या माध्यमातून घडलेले आहेत। अशा जर जातीवादी पी आयचं जर निलंबन होणार नसेल तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण त्याच्या विरोधात जनाक्रोश मोर्चा निघणार आणि त्याचं त्यांना उत्तर द्यावं लागेल आणि ह्याला सर्वस्वी जिम्मेदार फडणवीस सरकार असणार आहे।